लास्ट लेक्चरला आपण पॉइसन डिस्ट्रीब्युशन स्टार्ट केलं होतं. आता पॉइसन डिस्ट्रीब्युशन काय ते सांगतो. इकडलं एकदा रे. पॉइसन डिस्ट्रीब्युशन मध्ये फॉर्म्युला दिला होता. पॉइसन डिस्ट्रीब्युशन इज इक्वल टू P of R is equal to e raised to minus m into m चा power r divided by r factorial. ठीक आहे. आता P of R म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ ए आर फंक्शन, प्रोबॅबिलिटी ऑफ ए आर फंक्शन. इथे m म्हणजे काय असेल रे? m म्हणजे मीन व्हॅल्यू. कसली व्हॅल्यू? मीन व्हॅल्यू. त्याला आपण एक्स बार सुद्धा म्हणतो. ठीक आहे, राईट आहे. त्याच्यानंतर हे m ची व्हॅल्यू कशी काढायची? m इज इक्वल टू n इंटू पी. m इज इक्वल टू n इंटू पी. ठीक आहे. आता n काय असते? नंबर ऑफ ट्रायल्स. n स्टँड्स फॉर नंबर ऑफ ट्रायल्स, जे की आपण कुठे बघितलं होतं? बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन मध्ये बघितलं होतं. नंबर ऑफ ट्रायल्स. आणि पी म्हणजे काय असेल रे? प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस. ठीक आहे. आणि आर म्हणजे रिक्वायर्ड आउटकम्स. काय? रिक्वायर्ड आउटकम. ठीक आहे. हे तुमचं काय असेल? पॉइसन डिस्ट्रीब्युशन फॉर्म्युला असेल. आता पॉइसन डिस्ट्रीब्युशन फॉर्म्युला केव्हा यूज करायचा? पॉइसन डिस्ट्रीब्युशन फॉर्म्युला केव्हा यूज करायचा आणि बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन फॉर्म्युला केव्हा यूज करायचा? इट डिपेंड्स अपॉन ए प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस. प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस म्हणजे ही जी टर्म आहे, ही पी ची जर व्हॅल्यू ग्रेटर दॅन 10% असेल, 10% पेक्षा काय असेल? जास्त असेल, तर कुठल्या मेथडनी करायचं? बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन करायचं. कोणता फॉर्म्युला? n कॉम्बिनेशन विथ r इंटू पी चा पॉवर r इंटू क्यू चा पॉवर n मायनस r. राईट आहे. जर समजा प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस ही जर लेस दॅन 10% असेल, तर फॉर्म्युला कोणता वापरायचा? तर पॉइसन डिस्ट्रीब्युशन. इथे एक थोडीशी चेंज आहे. इथे इक्वल टू असलं तरी चालतंय. 10% इक्वल असेल किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर पक्का बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. आणि प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस जर काय 10% पेक्षा कमी म्हणजे 0.1 पेक्षा जर कमी असेल तर आपल्याला पॉइसन डिस्ट्रीब्युशन फॉर्म्युला यूज करायचा. कळलं? आता आणखी एकदा रिपीट करतो. बायनॉमियल केव्हा वापरायचा? 10% पेक्षा जास्त प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस असेल तर, आणि 10% पेक्षा कमी असेल तर पॉइसन्स. ठीक आहे. आता प्रॉब्लेम मध्ये कळेल तुम्हाला की ऍक्च्युली ते 10% मी काय बोलतोय ते. ठीक आहे. तर फर्स्ट प्रॉब्लेम घ्या. चलो पहिला प्रॉब्लेम हा घे थोडासा. चलो रीड करता येईल का तेच सांगा मला. रीड करता येईल का? नको मग. हा, रीड करता येईल. जर रीड करता येत असेल तर गिवन डेटा मला थोडीशी मदत करायचं आहे. इफ 5% ऑफ ए इलेक्ट्रिक बल्ब्स मॅन्युफॅक्चरिंग बाय अ कंपनी आर डिफेक्टिव्ह. किती पर्सेंट रे? किती पर्सेंट? 5%. म्हणजे पी इज इक्वल टू 5%. मला सांगा 5% 10 पेक्षा मोठा असते का छोटा असते? 5% हा 10% पेक्षा मोठा असते की छोटा असते? एवढं तर कॉमन सेन्स आहे. काय असते? छोटा. छोटा म्हणजे कशात येईल रे मग? पॉइसन्स डिस्ट्रीब्युशन मध्ये. 10% किंवा 10% पेक्षा मोठाला असतं तर बायनॉमियल मध्ये गेलं असतं. मला जर पर्सेंटेजचं कन्व्हर्जन केलं तर 5 डिवाइड बाय 100 म्हणजे किती रे? 0.05. हे कळलं का ते सांगा. कळलं? 5 डिवाइड बाय 100 पर्सेंट म्हणजे काय? 5 डिवाइड बाय 100. त्याच्यानंतर चेक करा. यूज पॉइसन डिस्ट्रीब्युशन फॉर्म्युला. त्यांनी म्हणजे त्यांनी तर मेन्शन केले. मेन्शन नसलं केलं तरी मी काय केलं असतं? ते पॉइसन डिस्ट्रीब्युशनच यूज केला असता. टू फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट इन अ सॅम्पल ऑफ 100 म्हणजे किती बल्ब आहेत टोटल? नंबर ऑफ बल्ब किती आहेत? n इज इक्वल टू 100. ठीक आहे. फर्स्ट कंडिशन काय? नन इज डिफेक्टिव्ह म्हणजे आर ची व्हॅल्यू किती रे? नन इज डिफेक्टिव्ह म्हणजे काय? कोणीच डिफेक्टिव्ह नसेल पाहिजे म्हणजे आर ची व्हॅल्यू किती आहे? 0. सेकंड कंडिशन चेक करा. 5 बल्ब्स आर डिफेक्टिव्ह. 5 बल्ब्स आर डिफेक्टिव्ह म्हणजे आर ची व्हॅल्यू किती पाहिजे रे? 5.
ह्या दोन कंडिशन काढायचं. मग तुम्हाला आधी पॉइसन डिस्ट्रीब्युशनला फॉर्म्युला यूज करता आला पाहिजे. मग इथे लिहायचं बाय युजिंग कुठला फॉर्म्युला? पॉइसन्स डिस्ट्रीब्यूशन फॉर्म्युला. पॉइसन्स डिस्ट्रीब्यूशन फॉर्म्युला. हा चलो फॉर्म्युला सांगा काय रे. हा तर लक्ष द्या, पी ऑफ आर इज इक्वल टू ई चा पॉवर मायनस एम इंटू एम चा पॉवर आर डिवायडेड बाय आर फॅक्टोरियल. मग थोडीशी मदत करा मला, इथे एम ची व्हॅल्यू माहिती आहे का मला? एम ची व्हॅल्यू माहित नाही पण मी कॅल्क्युलेट करू शकतो. आणि एम चा फिक्स फॉर्म्युला एम इज इक्वल टू एन पी नॅशनल परमिट. ठीक आहे. एन स्टँड फॉर एअर 100 आणि पी स्टँड फॉर 5 डिवाइड बाय 100 करा किंवा 0.05 करा. चेक करा इथं जे गिवन दिलेलं असते ना, किती आहे रे? -5 आहे का नाही? तर एम ची व्हॅल्यू 5 येत असते. कॉमन सेन्स. इथं -5 दिले तर पक्का इथं -5 म्हणजे एम ची व्हॅल्यू किती रे? 5. कम्पेअर करायचं थोडस. एम किती असायला पाहिजे? 5. आणि पक्का इथं 5 येते का चेक करा. आला का 5? मग जनरल फॉर्म्युला काय आहे? पी ऑफ आर इज इक्वल टू ई चा पॉवर -5 गुणिले 5 चा पॉवर आर डिवायडेड बाय आर फॅक्टर. हा झाला जनरल फॉर्म्युला. फर्स्ट कंडिशन काय रे? कंडिशन नंबर 1 नुसार नन इज डिफेक्टिव्ह म्हणजे आर ची व्हॅल्यू किती पाहिजे? 0. पी ऑफ 0 इज इक्वल टू काय रे? ई चा पॉवर -5 गुणिले 5 चा पॉवर 0 डिवाइड बाय 0 फॅक्टोरियल. इथं चेक करा, कुठल्याही संख्येचा पॉवर 0 असेल तर उत्तर काय येते? 1. आणि 0 चा फॅक्टोरियल 1 म्हणजे काय असेल? 1. म्हणजे ई रेस टू -5 ची व्हॅल्यू त्यांनी डायरेक्टली दिलेली किती रे? 0.007. पहिलेच उत्तर. ही तर व्हॅल्यू 1 येणार आहे. 1 इंटू एनी व्हॅल्यू तीच येणार आहे. डिवाइड बाय 1 म्हणजे तीच येणार आहे. म्हणजे उत्तर येणार आहे. आता कॅल्क्युलेटर टाकून बघा. कॅल्क्युलेटर त्याच्यावर टाकून बघा. हे जर दिलं नसेल तरी त्यांनी काय कॅल्क्युलेटर टाकून बघा. सेकंड कंडिशन काय आहे? आर ची व्हॅल्यू किती आहे? 5. म्हणजे पी ऑफ 5 इज इक्वल टू हा ई रेस टू -5 इंटू 5 चा पॉवर 5 डिवाइड बाय 5 फॅक्टोरियल. हे मात्र तुम्हाला कॅल्क्युलेशन करावं लागेल कारण ई रेस टू -5 किती रे? 0.007 इंटू 5 चा पॉवर मला 5 कॅल्क्युलेटरवरच करावं लागेल आणि 5 फॅक्टोरियल. उत्तर सांगायचं. ऑनलाईन वाले चलो सांगा लवकर. कॅल्क्युलेशन करायचंय. 0.1822. ठीक आहे. ओके थँक्यू. अवघड आहे. फक्त इथे कंडिशन काय माहिती का? इथं एक्झॅक्टली दिल्यानंतर काय अडचण येत नाही. फक्त लेस दॅन, मोर दॅन, ऍट लिस्ट, ऍट मोस्ट दिल्यानंतर थोडीशी अडचण येत असते. तसे प्रॉब्लेम सोपे म्हणजे थोडेसे वेगळे आहेत. बस बाकी तर काय फॉर्म्युलाच अप्लाय करायचा. फक्त फॉर्म्युला बनवता आला पाहिजे. कळलं? हा जनरल फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. ह्याच्यावर फक्त एम ची व्हॅल्यू काढायची असते. एम म्हणजे काय असते? एन इंटू पी एवढंच लक्षात ठेवायचं. एन म्हणजे नंबर ऑफ ट्रायल्स आणि पी म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस. किंवा त्याची मीन व्हॅल्यू कधी कधी देतात डायरेक्टली मीन व्हॅल्यू एम, तर तरी एम लिहायची टाकायची. ठीक आहे. इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे? लिहायलेत का? लिहून झालं? लिहायलेत का? आणि लिहा. मी हे पीडीएफ आज नाही दिले. चॅप्टर संपल्याशिवाय मी पीडीएफ टाकणार नाही. आणि चॅप्टर हा मे बी शुक्रवारी किंवा शनिवारी संपेल कारण नॉर्मल डिस्ट्रीब्युशन आहे. आणखी शुक्र किंवा शनिवारी चॅप्टर संपेल. आणि आणखीन एक गोष्ट, सकाळची जी बॅच आहे, सकाळची बॅच तुम्ही 6 ला करता का रे ऑनलाईन वाले? तू संध्याकाळची कर ना प्रतीक. ते काय व्हायला सांग का? ऐका रे, आता हे अशा गोष्टी इथं डिस्कस करणं योग्य नाही. बट ऍट द एंड ऑफ क्लास डिस्कशन करू त्या गोष्टी. मग सांगतो मी तुम्हाला. हा तुमचा जर जेन्युइन प्रॉब्लेम असेल ना तर मी ऍक्सेप्ट करतो. जसं की तुमचं कॉलेज आहे, तुमच्या कॉलेजचे एक्स्ट्रा लेक्चर्स आहेत, तुमची गॅदरिंग होती, मी ऍक्सेप्ट केलं ना. फक्त झोपेतून उठणं होत नाही आणि आम्हाला त्या टायमिंग मध्ये दुसरीकडे कुठतरी काहीतरी बघायला जायचंय, हे असले कारण मी ऐकत नाही. पण खरंच ऐकत नाही. हा तुमचं जेन्युइन कारण राहू द्या. आता त्या ऑनलाईन मध्ये जे लेकर आहेत त्यांचं जेन्युइन कारण असं आहे की 7:30 ला त्यांचं लेक्चर ठेवलेत. मग मी 7 ते 8 क्लास ठेवू शकत नाही ना सकाळी, किंवा 7:30 ते 8:30 बी ठेवू शकत नाही. हा
नाही तर मग फक्त संध्याकाळची एकच बॅच चालू राहू द्या, सगळ्यांना कम्फर्टेबल आहे, काही हरकत नाही. एकदा सिलेबस कम्प्लीट होईल रिव्हिजन मध्ये. मी सकाळी दुपारी कशासाठी गेलो, तुम्हीच तेवढं टच मध्ये राहता म्हणून. तुम्हाला जर इच्छा नसेल सकाळी 6ची तर मी झोपून राहू शकतो ना, काय अडचण नाही. मग एकच बॅच ठेवायची का संध्याकाळी तेवढं? सकाळी 6ला येता मग? अरे 6:30 ते 7:30, 7:30ला कॉलेज असते त्यांचं. हो, तू तर दुनियेपेक्षा वेगळं सांग काहीतरी. तू मीच ट्युशन घ्यावं लागेल एकमेकाची. संध्याकाळी तर आहेच रे ही बॅच, ह्याला का बंद करायलो का मी? कसं बोलतो तरी? सकाळच्या बॅचचं डिस्कशन चालू आहे. झालं. मी तुमच्यासाठी रिव्हिजन घेतो म्हणालो, सकाळी वेगळं रिव्हिजन गेलो, संध्याकाळी वेगळं रिव्हिजन गेलो, तुमची युनिट टेस्ट झाल्यानंतर डबल रिव्हिजन घेतो म्हणालो. एवढं म्हणालो तुम्ही फक्त बॅच मध्येच परेशान आहेत. ही बॅच नको, ती बॅच घ्या, इतक्याच वाजता घ्या, तेवढ्याच वाजता आम्ही जुडतो. अबे कमीत कमी ट्युशनच्या नादाने लवकर तरी उठाल. असंही 8-9 वाजता उठायला तुम्ही. उद्या सकाळी 6 वाजता बॅच आहे, ज्याला करायचं त्यांनी करा, नाही तर संध्याकाळची बॅच करा गपचूप, काय टेन्शन. ते बी जेन्युनली कारण आहे म्हणून तुमचं ऐकायला. 7:30ला कॉलेज आहे, मी कुणाला डिस्टर्ब करत नाही. मी पहिल्या दिवशी पण सांगतो, मला कुणाला डिस्टर्ब करू वाटत नाही कॉलेजसाठी स्पेशली. ठीक आहे, झाले हे. चलो नेक्स्ट. प्रॉब्लेम खूप इझी असतात, फक्त कॅल्क्युलेशन कळालं पाहिजे काय चालू आहे ते. आज आणि उद्या हे न्यूमरिकल राहतील. हा, तुमच्याकडे काही पॉइसन डिस्ट्रीब्युशनचे प्रॉब्लेम असेल तर ते पण देऊ शकता. सेम सिंपल प्रॉब्लेम आहेत, काय अडचण नाही. कुठला घेतला होता रे आपण? रोड ऍक्सिडेंट घेतला होता का आता? नाही, इलेक्ट्रिक बल्ब घेतला होता. हा, रोड ऍक्सिडेंट घेऊ घ्या. हा, वाचता येईल का ते सांगायचं फक्त, हा किंवा नाही मध्ये. चलो, त्यांचं म्हणणं काय ते सांगतो, इकडे लग रे प्लीज. गडबड करून का लिहायची बिलकुल गडबड, कळाल्यानंतर लिहून घेऊ. नंबर ऑफ रोड ऍक्सिडेंट फॉलोज ए पॉइसन डिस्ट्रीब्युशन फॉर्म्युला. म्हणजे काय रे, याचा अर्थ काय या वाक्याचा? या वाक्याचा अर्थ एवढाच की तुम्ही प्रॉब्लेम पॉइसन डिस्ट्रीब्युशन सोडवायचं. रॉकेट सायन्स शिकायचे काही नाही. आणि आपलं काम किती सोपं करून दिले ते सांगा, वाचा. तेवढं दिसत नसेल तरी पण सांगतो, ही मीन आहे. मीन म्हणजे काय रे? यम व्हॅल्यू. मीन म्हणजे काय? यम व्हॅल्यू डायरेक्टली दिलेली आहे. यम इज इक्वल टू 5. बाकी काय कॅल्क्युलेट करायची गरज आहे का? पी बघायची गरज आहे का? एन बघायची गरज आहे का? कारण एम ची व्हॅल्यू किती असते? एन इंटू पी. डायरेक्टली एन इंटू पी कॅल्क्युलेट करून दिले त्यांनी. कळालं? त्याच्यानंतर फाइंड द प्रोडक्ट दॅट इन अ certain month number of accidents on the highway will be less than 3, more than 3. ठीक आहे, मग इथे चेक करा. फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट इन अ सर्टन मंथ नंबर ऑफ ऍक्सिडेंट्स ऑन अ हायवे. अरे इथं काहीच दिलं नाही, किती पैकी काय काहीच दिलं नाही. व्हेकल आहे नंबर ऑफ, काहीच सांगितलं नाही त्यांनी. चलो नेक्स्ट प्रॉब्लेम. आता काय करा, हे काहीच दिलं नाही, पुढे कंडिशन दिली नाही, किती पैकी. नंबर ऑफ ट्रायल्स काय तर दिले पाहिजेत ना, 100 200 काय तर दिले पाहिजेत. एक मिनिट, ह्यांनी काय घेतले ते बघूत मग आपण. हे पक्का प्रॉब्लेम, टेन्शन नाही, चुकीचं आहे. कितवा प्रॉब्लेम आहे रे? 9.10.11 ना. लेस दॅन 3, तसं काय नाही. मोर दॅन 3 तसं काय नाही. किती दिलेत ते सांगितलं नाही. चलो, मग असं कन्सिडर करावं लागेल आपल्याला. एम ची व्हॅल्यू करत नाही. पॉइसन्स फॉर्म्युला काय रे? एम इज इक्वल टू, सॉरी, पी इज इक्वल पी ऑफ आर इज इक्वल टू ई रेस टू मायनस एम इंटू एम रेस टू आर डिवाइड बाय आर फॅक्टोरियल. करेक्ट आहे.
हा फर्स्ट कंडिशन मध्ये ह्याच्यामध्ये एम ची व्हॅल्यू पुटअप करा ई रेस टू -5 इंटू एम किती आहे रे 5 रेस टू आर डिवायडेड बाय आर फॅक्टोरियल जनरल फॉर्म्युला कळाला मग फर्स्ट कंडिशन चेक करा रे काय म्हणलं त्यांनी हा लेस दॅन 3 मध्ये काय काय ते सांगा मला लेस दॅन 3 मध्ये काय काय येऊ शकते आर ची व्हॅल्यू काय काय येऊ शकते 0 1 2 3 येते का नाही लेस दॅन 3 मध्ये 3 येते का येत नाही म्हणजे इथे लिहावं लागेल पी ऑफ आर इज लेस दॅन 3 इज इक्वल टू पी ऑफ 0 प्लस पी ऑफ 1 प्लस पी ऑफ 2 मग तुम्हाला काय काय कॅल्क्युलेट करावं लागेल रे पी ऑफ 0 एकदा कॅल्क्युलेट करावं लागेल पी ऑफ 1 एकदा कॅल्क्युलेट करावं लागेल पी ऑफ 2 एकदा कॅल्क्युलेट करावं लागेल मग इथे चेक करा रे पी ऑफ 0 इज इक्वल टू ई रेस टू -5 इंटू 5 रेस टू 0 डिवाइड बाय 0 फॅक्टोरियल विच इज इक्वल टू आताच कॅल्क्युलेट केलं तर 0.007 आहे का चेक करा चेक P of 1 is equal to e raised to -5 into 5 raised to 1 divided by 1 factorial. हाँ 0.0 हाँ 375 काहीतरी 35 काहीतरी 7/35 0.0388 आणि P of 2 is equal to हाँ 10 raised power किती आहे पुढं चुपे येत नाही का एवढं कॅल्क्युलेशन हाँ e raised to -5 into 5 -11 आली की मग थांब हाँ अरे अभी अरे चुपे चुपे अबे झिरोच करू का मला लई कमी आले हा हा सॉरी आणखी एकदा कॅल्क्युलेशन करायला चेक करा बरं झिरोच येले जवळपास e raised to p of 0 किती किती आलं सांगा मला जाऊ द्या किती आले सांग बरं कॅल्क्युलेशन हा 10 पॉवर मध्ये सांगा 1.388 इंटू 10 पॉवर हा जे आलं त्याला पी ऑफ 2 ई रेस टू -5 इंटू 5 चा स्क्वेअर डिवाइड बाय 2 फॅक्टोरियल हे पण सांगा जे येईल ते सांगा 0.0 हा सांगा हा जेल ते 2.583 into 10 power 55 अयो नसेल बे अरे व्हॅल्यू पुटअप करून दिले चेक करा 0.0842 आले का रे एवढं या तिघाची ऍडिशन करा P of R is less than 3 is equal to 0.007 plus 1.388 into 10 raised to power -11 and plus 0.0842.
जो भी लिखा है सच लिखा है, सच के सिवा कुछ नहीं लिखा है. हाँ, दाखव तुझ्या याच्यामध्ये. ये 0.08422 करेक्ट है रे. हा, पी ऑफ 1 ची चुकली मग. हा, 1 मिनिट तिथे हे पण चुकली ते. किती आलं तिथे? 0.3. हा हा, बस. हा, या सगळ्यांची बेरीज करा रे. आता करेक्ट आहे. 0.007 प्लस 0.03369 प्लस 0.0842. कुणाची का? हा, 0.0067 काहीतरी येते ना. किती येले? हा, 0.0067 येते का? खुश. आता बेरीज करा. सांगा किती आली. आता सांगा. आता बेरीज. हे आता करेक्ट आहे का तिथे? नाही, सिरियसली करेक्ट आहे, मजाक नाही करता. कॅल्क्युलेशन मी केले स्वतः. कॅल्क्युलेशन मी स्वतः केलेलं आहे, एकदम करेक्ट आहे, नो डाऊट. बेरीज करून सांग फक्त आता. 0.0067 तुम्ही न करा, माझ मी करतो. 0.03369 प्लस 0.0842 124. जो भी लिखा है सच लिखा है, सच के सिवा कुछ नहीं लिखा है. का बर्थडे का तुझा? हा, लवकर. हा, झालं काय? हे लेस दॅन 3 कळालं का? आता मोर दॅन 3. चलो सिम्प्लिफाय करा, व्यवस्थित समजून घ्या. नाही कळालं असेल तर विचारा रे. हा हा, काही गडबड करायची नाही.
हा, कोणाला काही अडचण वगैरे असेल तर पक्का विचारा, बरं बाकीचे टाइमपास करू नका. हा, आता लक्ष आहे, हे लेस दॅन वाले झाड असेल तर मोर दॅन कडे लक्ष द्या. आता नंबर ऑफ त्यांनी ऍक्सिडेंट दिले नाहीत टोटल ट्रायल्स वगैरे, बट इथे लक्ष रे प्लीज. सेकंड केस काय रे, मोर दॅन 3, मोर दॅन 3. मोर दॅन 3 म्हणजे काय काय चालतं रे? 4 चालते, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 असं इन्फिनिटी पर्यंत चालतंय. कारण त्यांनी लिमिट दिली का नाही. म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल, पी ऑफ, इकडे लक्ष रे, पी ऑफ आर इज ग्रेटर दॅन 3 करावं लागेल. म्हणजे काय काय चालतंय चेक करा. पी ऑफ 3 चालतंय, प्लस पी ऑफ 4 चालतंय, प्लस पी ऑफ 5 चालतंय, प्लस पी ऑफ 6 चालतंय. असं कुठपर्यंत चालतंय रे? कुठपर्यंत चालतंय? इन्फिनिटी पर्यंत चालतंय. मग मला एवढा वेळ करा सगळ्याचं कॅल्क्युलेशन करत बसायला नाही. मग मी तुम्हाला एक ट्रिक सांगितली होती, जे चलत नाही ते घ्यायचे आणि 1 मधून मायनस करायचे. म्हणजे काय रे, 1 मायनस काय काय चालत नाही, 0 चालत नाही, 1 चालत नाही आणि 2 चालत नाही. अरे मोर दॅन 3 म्हणलं तर 3 चालत नसते का दड्यानो? मोर दॅन 3 म्हणजे 3 थोडी चालत असते. मोर दॅन 3. हा, मग इथे काय करावं लागेल, पी ऑफ 4 एक, सॉरी पी ऑफ 3 एक ऍड करावं लागेल. हे कळालं का? हे कळालं का रे? बट एक लक्षात ठेवा रे, हा जो पार्ट आहे एवढा मी कॅल्क्युलेट करून ठेवलेला आहे. कुठं? कॅल्सीवर नाही गदड्यानो, इथं वरी चेक करा. पी ऑफ 0 प्लस पी ऑफ 1 प्लस पी ऑफ 2, ही बेरीज कुणाची आहे? पी ऑफ 0 प्लस पी ऑफ 1 प्लस पी ऑफ 2 ची. आता फक्त काय काढायचं राहिले, काय काढायचं बाकी आहे? पी ऑफ 3 तेवढं काढायचं बाकी आहे. पी ऑफ 3 कसं काढायचं? ई रेस टू मायनस 5 इंटू 5 चा क्यूब डिवायडेड बाय 3 फॅक्टोरियल. उत्तर सांगा. सांगा उत्तर. .1403. मग आता पी ऑफ आर इज ग्रेटर दॅन 3 इज इक्वल टू 1 मायनस, हे जे मी येल्लो कलरचं केलंय त्या तिघांची बेरीज किती येते रे? कळालं? आणि हे 0.1403. कॅल्क्युलेशन करा आणि उत्तर सांगा. 0.7 नाही बे, 1 मधून मायनस करायचं. 0.7, 0.7 7 कळालं का बरे? नाही कळालं? हा, आणखी एकदा रिपीट सांगतो. डायरेक्टली त्यांनी मीनची व्हॅल्यू दिली, त्याच्यावर पॉइसन्स फॉर्म्युला लिहिला. आता लेस दॅन 3 म्हणजे 0 1 2 त्या तिघांची बेरीज केली, आणि मोर दॅन 3 म्हणजे 3 ला सोडून 4 5 6 7 8 9 10 असं कुठपर्यंत? इन्फिनिटी पर्यंत. मी तुम्हाला आधी सांगितलं सगळ्यांची बेरीज किती असते? 1. मग कसं काढायचं? तर जे चालतं त्यांची बेरीज चालतंय, किंवा 1 मायनस जे चालत नाही त्यांची बेरीज. कळालं? इथं काय केलं रे, पी ऑफ 4 प्लस पी ऑफ असं सगळ्यांची बेरीज करत बसण्यापेक्षा जे चालत नाही ते काय केलं मी 1 मधून मायनस केलं. संपलं. कळालं? कळालं का? चल लिहायलात का झालंय? लिहा. हा थोडासा वेगळा प्रॉब्लेम होता. चलो कळाले का रे ऑनलाईन वाले? गणेश बाबू
हा उद्या पण याचेच प्रॉब्लेम घेणार आहे मी. ठीक आहे, उद्या बुधवार आहे ना. हा, गुरुवार शुक्रवार आणि शनिवार, गुरुवार शुक्रवार शनिवार शेवटचा मेथड होईल नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर आजच सांगतोय रविवारी सोमवारी आणि मंगळवारी, किती दिवस, रविवार सोमवार मंगळवार, 3 दिवस कुणी विचारायचं नाही क्लास आहे का म्हणून. रविवारी गुढीपाडवा, सोमवारी ईद आहे, आणि हे 2 दिवसाच्या सुट्ट्या असल्यामुळं तिसऱ्या दिवशी मी गावाकडून लगेच येणार नाही, त्यामुळं मंगळवारी पण सुट्टी आहे. ठीक आहे, डायरेक्टली बुधवारी क्लास होईल. ते सीचं तुमचं तुम्ही बघून घ्या, ते माझं ऐकत नाही ते सर. ते बघितले नाही का काय म्हणले ते, ए मिट्टू. तुझा सिलेबस किती राहिलाय? सिलेबस इतकी दिवस काय केले मग? टेन्शन नाही. बर, कळायले काय कधी ते? तुम्ही जर रेग्युलर केलं असतं ना तर 100% कळालं असतं. कोणी आहे का रेग्युलर? हो सर, कळालंय. इथले तर ऑफलाईन मधले मुलं तर मला 3rd इयर पर्यंत तेच सर पाहिजे म्हणून. बरं, बाकीच्या लेकरांना सांगितलं तर असं 2-4 जणांना त्यांना बी परवडणार नाही, मला किती पैसे द्यायचे ते बी कळणार नाही. हो, ऑनलाईन ऑफलाईन ते रेकॉर्डिंग वगैरे सेटअप करून टाकू. हे त्यांना कसं ते जमना गेले, आपण सेटअप केल्याशिवाय ते होणार नाही. ते माझे उपवासाचे दिवस असल्यामुळे ते रेकॉर्डिंग झाले नाही. आता उपवास संपले ना तर त्यांची रेकॉर्डिंग करतो, जे ऍक्च्युअल सिलेबस आहे ते रेकॉर्ड करतो. हा, आणि जेव्हा तुमच्या सुट्ट्या असतील ना, एक दिवस दुपार दिवसभर घेऊन एक चॅप्टर कम्प्लीट करून टाकू. त्यामुळे मॅथच्या सिलेबसचं टेन्शन घेऊ नका. एक दिवस मी एक चॅप्टर घेऊन संपून टाकतो, ताण घेऊ नका. फक्त एवढंच आहे की तुम्ही ज्या टाइमला सांगितलं त्या टाइमला तर मला पण आनंद वाटणार आहे. उगत तुम्ही जास्त त्रास घेऊ नका आणि त्रास देऊ नका. मी त्रास घेत नाही कधीच. चलो, रीड करता येईल का ते सांगा फक्त, नसेल तर मी करून देतो, टेन्शन नाही. हा, कुणाला काय अडचण आहे का सांगा. हा, चलो वाचता येईल. चलो, in a factory of racks or blades there is a chance of 1 divided by 500 for any blade to be defective. म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस किती आहे रे? P is equal to 1 divided by 500. राईट आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर बाय डिफेक्टिव्ह आर सप्लाइड इन अ पॅकेट ऑफ 10. म्हणजे पॅकेट म्हणजे किती रे? ते n इज इक्वल टू किती असेल? 10. ठीक आहे. बाय युजिंग अ पॉइसन डिस्ट्रीब्युशन कॅल्क्युलेट द अप्रोप्रिएट नंबर ऑफ पॅकेट्स कंटेनिंग अ नो डिफेक्टिव्ह. नो डिफेक्टिव्ह म्हणजे रे, पहिली कंडिशन आर इज इक्वल टू 0. दुसरी कंडिशन काय रे? हा, कॅल्क्युलेट द टू डिफेक्टिव्ह, नो डिफेक्टिव्ह अँड आर इज इक्वल टू 2 इन अ डिफेक्टिव्ह ब्लेड्स इन अ किती 10,000 पॅकेट्स मध्ये. किती पॅकेट्स? हे 10,000 चे किती पॅकेट आहेत? n इज इक्वल टू 10,000 पॅकेट्स आहेत. कॅपिटल एन आणि स्मॉल एन मधला फरक कळाला का ते सांगा. इन अ फॅक्टरी ऑफ ब्लेड देर इज अ चान्स ऑफ 1 डिवाइड बाय 500 फॉर एनी ब्लेड टू बी डिफेक्टिव्ह. म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस कळाली. ठीक आहे. ब्लेड्स आर सप्लाइड इन अ पॅकेट ऑफ किती रे? 10. 10चा पॅकेट. ठीक आहे. 10 एन इज इक्वल किती असेल? 10. असे किती पॅकेट आहेत रे? 10,000. 10,000 पॅकेट मध्ये एक्झॅक्टली 0 डिफेक्टिव्ह किती असतील आणि एक्झॅक्टली 2 डिफेक्टिव्ह किती असतील ते कॅल्क्युलेट करायचे आपल्याला. कळाला? इथपर्यंत काय अडचण आहे? नाही. मग आपल्याला पॉइसन डिस्ट्रीब्युशन यूज करावं लागेल. कशावरून कळालं रे?
म्हणले त्यांनी. किंवा प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस 1/500 म्हणजे किती तरी 0.02 येते. चेक करा, चेक करा. 1/500 किती येते? वर तोंड करून थुकून टाका एकदा. चलो हा, मग m इज इक्वल टू सांगा रे काय असतंय? n इंटू पी. n किती आहे रे? 10. p किती आहे? 1/500. 0 0 कॅन्सल. 1/50 म्हणजे किती येते? 1/50 म्हणजे किती येते? 0. काय फायदा नाही तुम्ही सांगून. हा, 1/50 किती येते रे? 0.02. m कळालं? हा, बाय युजिंग ए पॉइसन डिस्ट्रीब्यूशन फॉर्म्युला p ऑफ r इज इक्वल टू e रेज टू मायनस m इंटू m चा पॉवर r डिवायडेड बाय r फॅक्टोरियल. तर मला इथं सांगा p ऑफ r चा जनरल फॉर्म्युला काय येईल रे? e रेज टू मायनस 0.02 इंटू 0.02 चा r पॉवर डिवायडेड बाय r फॅक्टोरियल. हे कळालं का ते सांगा मला. फॉर्म्युला कसा बनला कळाला? मग फर्स्ट कंडिशन नंबर 1, r ची व्हॅल्यू किती आहे रे? 0. तर p ऑफ 0 इज इक्वल टू e रेज टू मायनस 0.02 इंटू 0.02 चा कितवा पॉवर रे? 0th पॉवर डिवायडेड बाय 0 फॅक्टोरियल. कॅल्क्युलेशन प्लीज. कॅल्क्युलेशन प्लीज. अरे कॅल्क्युलेटर वाल्यांनो, ए वैष्णवी, 0.0 नाही, मला वाटेल चुकले काय की. 0. मग इथं चुकले काय की मग यांचं. तर माझ्याकडे कॅल्क्युलेटर आहे ना. हा, मी इकडे चला फिरायला बाहेर हट. चला, शिफ्ट मायनस 0.02 इज इक्वल टू, अरे 0.9810. मग इथं कसं काय चुकलं? हा बरोबर आहे बेटा, हे यांनी चुकलेत. मग हा किती आलं रे? 0.9801. हा, मग इथे लिहायचं द नंबर ऑफ पॅकेट्स हा containing no defective blade is equal to काय रे? 0.9801 into 10,000. हा, करा कॅल्क्युलेशन. हा, 9,801 पॅकेट नो डिफेक्टिव्ह. सेकंड केस काय रे? सेकंड केस काय? r इज इक्वल टू 2. तर p ऑफ 2 इज इक्वल टू e रेज टू मायनस 0.02 इंटू 0.02 चा स्क्वेअर डिवायडेड बाय 2 फॅक्टोरियल. हा, सांगा किती आलं रे? किती आलं रे? इंटू 10⁻⁴ आहे. इंटू 10⁻⁴ आहे. म्हणजे हे आलंय 0.00019. करेक्ट आहे का? चेक करा.
करेक्ट आहे का चेक करा ते. शिफ्ट दाबून इंजिनिअरिंग बटन दाबायचं आणि 10 चा पॉवर 0 आला पाहिजे. शिफ्ट दाबून इंजिनिअरिंग बटन तोपर्यंत दाबत राहायचं, शिफ्ट इंजिनिअरिंग जोपर्यंत 10 चा पॉवर 0 येत नाही तोपर्यंत. ठीक आहे. मग इथं रिपीट हेच वाक्य लिहायचं. द नंबर ऑफ पॅकेट्स द नंबर ऑफ पॅकेट्स कंटेनिंग ए 2 डिफेक्टिव्ह. किती डिफेक्टिव्ह? 2 डिफेक्टिव्ह. 2 डिफेक्टिव्ह ब्लेड्स इज इक्वल टू किती रे? 0.0019 इंटू 10,000. याला 10,000 न मल्टिप्लाय करा तर किती येईल रे? 1.9 म्हणजे नियर अबाउट 2 ब्लेड्स. ठीक आहे, कळालं? ऑनलाईन वाले कळालं का रे? मोहिनी? ठीक आहे. मोहिनी, पुस्तकात उत्तर चुकीचे आहेत बरं का. पुस्तकामध्ये उत्तर चुकीचे आहेत. चेको. सुफिया, समझ में आया बेटा? मनकवडे, ए मनकवडे आहे का गेली? कळालं का तिथे? लाडो, संस्कृती, अमृता, राहू, मग आता पाडव्याला जायचं कडबाण्याला? अयो, लीच कडबा घेऊन चालली म्हणून का? तुला मी म्हणाल राहूला म्हणले काय की तुला म्हणतील तू इतक्यांदा येईल की तुला कशाला हे करतील. चलो रेणुका, कळाल का दिदे? सुप्रिया, काय डाऊट आहे? वैदई, चला. आणि आणखीन एक गोष्ट, जेव्हा रिव्हिजन घेईन त्यावेळेस पण सिरियसली करा. झालंय म्हणून बसू नका. तुम्ही घरी बसून काय अभ्यास करत नाही, मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. ठीक आहे, त्यामुळे प्लीज रिक्वेस्ट, कमीत कमी तुम्ही 1 तास तरी कमीत कमी मॅथमॅटिक्सच्या गप्पा तरी आहे का. ठीक आहे, चलो. आणखीन एक घ्यायचं का थांबायचं? बाकीचं नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू, टेन्शन नका घेऊ. ठीक आहे.